नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत खळबळजनक आणि आनंदाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि दावा केला जात आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता थेट एकत्र म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। पण या दाव्यात किती सत्यता आहे आणि सरकार खरोखरच दोन्ही हप्ते एकत्र देणार का आणि हा पैसा तुमच्या खात्यात कधी जमा होणार, सर्व काही सविस्तर जाणून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक म्हणजेच व्हॉट्सअप ग्रुपवर आणि सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर अशा बातम्या फिरत आहेत की तांत्रिक अडचणीमुळे किंवा आगामी निर्णयामुळे सरकार दोन्ही हप्ते एकत्र वाटप करणार आहे आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। आतापर्यंत हप्ते वेळेवर मिळाले आहेत, पण आता 9वा आणि 10वा हप्त्याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे। जर हे दोन्ही हप्ते एकत्र आले तर ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांच्या हातात थेट 4,000 रुपये येतील, ज्यामुळे खत बियाणे किंवा इतर शेती कामासाठी मोठा दिलासा आणि मदत होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत सत्यता जाणून घेणे खूप गरजेचे आहे। आणि नियम काय सांगतो, सरकार साधारणपणे दर 4 महिन्यांना म्हणजेच 4 महिन्यांना 2 हप्ते म्हणजे 2,000 रुपयाचा हप्ता करून 3 हप्ते देत आहे। त्यामुळे शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये मिळत आहे आणि एकत्र वाटप होणार का, तुम्हाला प्रश्न पडला असेल। जर मागील काही हप्त्यांचे वाटप रखडले असेल किंवा काही प्रशासकीय कारणामुळे विलंब झाला असेल तर सरकार म्हणजेच 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय पण घेऊ शकतं आणि एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये पण टाकवू शकतं। पण शेतकरी मित्रांनो, चालू परिस्थिती काय आहे तुम्ही समजून घेणे खूपच गरजेचे आहे। सध्या कृषी विभागाकडून किंवा राज्य शासनाकडून 9वा आणि 10वा हप्ता एकत्र देण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत शासन निर्णय किंवा GR घोषणा झालेली नाही। त्यामुळे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता फक्त एकाच अटीवर असू शकते। जर सरकार तांत्रिक कारणामुळे हप्ता खूप लांबवला तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा करू शकते आणि शेतकऱ्यांना खूपच मोठा आणि आनंददायक दिलासा मिळणार आहे। आणि हप्ता एकत्र येऊ किंवा वेगळा पण तो तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी सरकारने 2-3 कामे पूर्ण करायला सांगितले आहे, नाहीतर तुम्हाला 2,000 काही 4,000 काहीच मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही हे कामे नक्की पूर्ण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, KYC पूर्ण करणे म्हणजेच तुमच्या नमो शेतकरी आणि PM किसान खात्याची KYC झाली की नाही हे मूलभूत लेख म्हणजेच किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन तपासा। आणि आधार लिंक, तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे आणि DBT पर्याय चालू असणे हे खूपच गरजेचे आहे, तरच तुमच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा केले जातील। आणि शेतकरी बांधवांनो, तिसरं कारण म्हणजे लँड सीडिंग म्हणजेच तुमच्या जमिनीची पातळणी तुमच्या नमो शेतकरी योजनेला लिंक केलेली आहे का। लिंक केली नसेल तर ती लवकरात लवकर लिंक करून घेणे अतिशय गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर जिल्ह्याचे नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यात 4,000 रुपये मिळणार हे मी नक्की सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, पुणेकर म्हणजेच शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा संपली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुणे जिल्ह्यातील सर्वात आधी जमा होणार आहे। आणि सातारा म्हणजेच सातारा जिल्ह्यात या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये पडणार। तुमचे नाव आताच तपासत राहा। आणि म्हणजेच सांगलीच्या प्रगतीशील म्हणजेच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 9वा आणि 10वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे। आणि 3 नंबरचं कोल्हापूर म्हणजेच कोल्हापूरचा नादरखुळा म्हणजेच शेतकरी योजनेचे पैसे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जलद मिळणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील लाखो आणि अधिक शेतकऱ्यांसाठी चांदी 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता ऐका, मराठवाड्यातील गाव म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेची थेट एंट्री या दिवशी पैसे मिळणार आहेत हे नक्की तपासत राहा। आणि शेतकरी बांधवांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, KYC झाल्यानंतर तात्काळ पैसे मिळणार आहेत। आणि शेतकरी बांधवांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आहेच आणि KYC झाल्यानंतर तात्काळ 4,000 रुपये खात्यात पडून जाणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, आपला म्हणजेच बीड
बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड कामगार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. आणि म्हणजेच लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत हे तुम्ही यादीत नक्की तपासू शकता. आणि धाराशिव म्हणजे धाराशिवकरांचे बँक खाते अपडेट करा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता लवकरच जमा होणार. आणि नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे नशीब उजळणार. सरकार देणार नमो शेतकरी योजनेचा निधी, त्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा केले जाणार. शेतकरी बांधवांनो, आणखीन काही जिल्हे आहेत. परभणीच्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट 4,000 रुपये जमा केले जाणार. आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ताडाताडीने आर्थिक मदत दिली जाते. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार सर्वात आधी ह्या हिंगोली जिल्ह्यामध्ये. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल विदर्भ जिल्ह्यात कधी मिळणार, म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बँक खाते तपासा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जलद गतीने वाटप सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. आणि अमरावती म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. आणि 9वा आणि 10व्या हप्त्याची थेट DBT द्वारे खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.